आज दिवसभर गेला प्रवासामध्येच. फक्त आज निघाले होते मी माझ्या घरी अहिल्यानगरला, तर सगळा दिवस आज प्रवासामध्येच गेला. तर आज काही जास्त कामं झाले नाही. सकाळी सकाळी मस्त आवरलं होतं. थोडंसं बाहेर जायचं होतं मला कामानिमित्त काकांसोबत, म्हणून काकांसोबत बाहेर वगैरे जाऊन आलो. आणि मग नंतर आम्ही निघालो आमच्या घराकडे रस्त्याला. आणि नंतर जाता जाता रस्त्यामध्ये ठिकाण चहा वगैरे पिली. आणि आम्हाला येता येता खूप उशीरच झाला होता घरी यायला. संध्याकाळी 8च वाजले होते आम्हाला यायला. आल्यानंतर मग स्वयंपाकाची थोडीफार तयारी केली. बाकी सगळा टिफिन वगैरे आम्ही तिकडनंच घेऊन आलो होतो येताना, तर त्याच्यामुळे आम्हाला जास्त काही करायचं नव्हतं. फक्त आल्यानंतर भाजी वगैरे म्हटलं नाही तर करावं. तर मग आज संध्याकाळी पोळ्या वगैरे होत्या म्हणून बेसनच केलं होतं. मी जास्त काही कुटाणा केलेला नव्हता. आणि मग थोडं बेसन वगैरे करून घेतले. आणि माऊ आणि किट्टू आता 2 दिवसानंतर घरी आल्या होत्या, तर मग त्यांचं चालू होतं खेळणं वगैरे. माऊचं टी व्ही बघणं चालू होतं, कारण की 2 दिवस ते टी व्ही पाहिलेलं होती तिने. तर टी व्ही बघत होती. मग म्हटलं पटकन आपण कामं वगैरे करून घ्यावं आणि थोडंसं आवरून पण घ्यावं. काही पसारा दिसतोय का, पाणी वगैरे भरून घेतलं सगळं. आरामशीर कामं वगैरे करून घेतल्यानंतर आल्यावर, कारण की आल्यानंतर पण घरामध्ये सगळीकडे पसारा वाटतो ना, कारण की आपण जाताना पॅकिंग वगैरे करतो आणि बाकीचा राहिलेला पसारा आपण तसंच ठेवून देतो. मग त्याच्यामुळे थोडंसं दिसतं आहे. तुम्हाला माझ्या आवाजामध्ये थोडासा फरक वाटतो आहे का? थोडासा काही गळा बसतो आहे. म्हणून मी घरी यायच्या आधीच माझं एक पार्सल येऊन पडलेलं होतं घरी. आणि नेमकं ते कालच आलं होतं. तर मग मी त्या डिलिव्हरीवाल्यांना सांगितलं होतं बाहेर ठेवून द्या म्हणून. मग ते लगेच ठेवून गेले होते. तर मी मागवलं होतं एक जे नाईफ शार्पनर असतं ना, ते मागवलं होतं. कारण की आपले चाकू वगैरे आपण बाहेर किती आपण वापरतो आणि सारखं खराब झालं की आपण ते टाकून देत असतो आणि त्याला धार वगैरे लावून आणत नाही. ते धार लावण्यासाठीच मी एक ते शॉर्पनर मागवलं होतं. आणि त्याच्याने तुम्ही कात्री, चाकू, कुठलेही ते धारदार वस्तू त्याच्याने तुम्ही शॉर्प करू शकता आणि त्याला धार देऊ शकता. तर ते खरंच खूप छान आलं होतं. आणि आता सध्या सेल चालू होता म्हणून मी त्या सेलमध्ये मागवलं होतं. तर ते मला 85 रुपयाला काहीतरी पडलेलं होतं. आणि त्याची क्वालिटी वगैरे एकदम छान आहे, कारण की ते प्लास्टिकचं मटेरियल आहे आणि वरचं जे शार्प करायचं आहे त्याची क्वालिटी स्टीलची आहे. आणि मी लगेच थोडंसं, माझी एक कात्री होती जी की शॉप होत नव्हती व्यवस्थित, मग मी ती पण शॉप करून बघितली. तर खरंच ती झाली, त्याला धार लागले गेली. आणि खरंच हे प्रोडक्ट खूप युजफुल आहे, मला तरी आवडलेलं आहे. जर तुम्हालाही पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा, मी तुम्हाला ती लगेच पाठवून देईल. असा होता माझा आजचा दिवस. माझ्या पेजला फॉलो केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.